वाचवलं, हा कोणी फटकावलं? बाबाजी महाराजांनीच ना. जिंगरोबाच्या माळावर दिगूच्या डोक्यावर फांदी पडली तेव्हा कोणी वाचवलं होतं? बाबाजी महाराजांनीच ना. मग त्यांना पुन्हा पुन्हा नमन करायला नको का? आणि खास करून आजच्या दिवशी मी तर म्हणतो ना, सखूला अमावास्येला का जाळायचं? रोज नवीन एक एक लाकूड घ्यायचं आणि ते चुलीत टाकायचं आणि तिला आठवून बाबाजी महाराजांचा जय जयकार करायचा. जय बाबाजी महाराज. होय भाऊजी, बाबाजी महाराजांचे हेच उपकार आहेत की माझा दिगू सखू चेटकिणीच्या तावडीतून सुटला, ते त्यांच्या करामतीमुळेच ना. जय बाबाजी महाराज. जय बाबाजी महाराज. जय बाबाजी महाराज. जय बाबाजी महाराज. दादा, ज्वारी आहे हा यात. विद्या, तुला ना अक्कलच नाहीये, ना तहान आहे ना भूक आहे. जा दिगू दादाला बोलवून आण आणि तू सुद्धा हातपाय धुवून न्याहारी करायला ये. जा लवकर ये. तुम्हा दोघांना गरम गरम थालीपीठ वाढते. सखू वहिनींसारखं. अरे का नाव घेतोस तिचं? जा बोलव त्याला. हा विनू काय त्याच्या सखू वहिनीला विसरत नाही. या सखू चेटकिणीनं ह्या विनूवर काय चेटूक केलंय देवच जाणे. दादा, दादा. काय कशाला बोलतोस? मेलय कोणी? अरे दादा, असं काय बोलतोस? तू कामात होतास म्हणून मोठ्याने हाक मारली. बर, आईने न्याहारी करायला बोलवलंय, चल. मला नकोय, तू जा. एक विचारू दादा? नाही, तू दाखवत नसलास तरी सुद्धा तू मनातून सखू वहिनीला विसरला नाहीयेस ना? कोण म्हणतंय असं? कोण? आणि सखू कोण? मी नाही ओळखत तिला. मी मोठा झालोय दादा आता. समजतंय मला सगळं. तुझी तगमग, तुझी घुसमट कळतेय मला. मी पाहतोय ना, दरवर्षी सखू अवसेला फार फार दुःखी असतोस. कोणाशी धड बोलत नाहीस. कामात खाण्यापिण्याकडे तर लक्षच नसतं. तू दाखवतोस की तुझ्या मनात सखू वहिनींबद्दल भयंकर राग वगैरे. पण जर खरंच तसं असतं ना, तर दरवर्षी सखू अवसेला तू सुद्धा पुतळ्यावर शेण फेकायला, सखू दगन बघायला गेला असतास. का नाही जात तू? रमाई, बाबा, यमुताई बरोबर तू का नाही जात? इतरांप्रमाणे तू तुझा राग का नाही व्यक्त करत? म्हणजे याचाच अर्थ मूर्खा, बडबड बंद कर. तुला हवे तसे निष्कर्ष काढू नकोस विनू. आणि अधिकची अक्कल पाजळून माझा बाप व्हायचा प्रयत्न करू नकोस तू. त्या चेटकिणीचा गवताचा पुतळा कशाला जाळू मी? तिलाच जाळायचं असतं ना तर गेलो असतो. सगळ्यात आधी मीच गेलो असतो. हे खेळण्यातल्यासारखं लुटूपुटूचं कशाला करायचं? कितीही कडू बोल दादा, कितीही नाकार, पण कधीतरी तू स्वतःच मान्य करशील. तूही अजून सखू वहिनींना विसरू शकला नाहीयेस.
जय बाबाजी महाराज. जय बाबाजी महाराज. आजच्या दिवसाची आम्ही समधी लय वार बघतो. नाही तर काय, त्या सकू चेटकींचा आठव करून पुण्यांदा तिला शेण फेकून मारायला मिळतं. अरे बाबाजी महाराजांनी यो दिस का सुरू केला? का उगा